शिक्षकांना, साधकांना आणि दोन शब्द पहिल्यांदा मला योग माझ्या मिस्टरांनी सांगितलं योगाचं मला पहिल्यापासून आवड होती योगासनाची वगैरे, पण घरच्या कामामुळं ह्याच्यामुळं मला वेळ देता येत नव्हता. पण ज्यावेळेस मी इथं स्टार्टिंग केलं त्यावेळेस शिक्षकांनी त्यांचे लेक्चर्स वगैरे योगमुळे किती फायदे होतात, काय होतात हे सगळं ज्यावेळेस सांगायला सुरुवात केली किंवा त्यांनी त्रैमासिक वर्गामध्ये काय काय घेणार आहेत जलनेती म्हणा किंवा असे योगासनाचे प्रकार किंवा ओंकार वगैरे ह्याच्यामुळे किती फायदा आपल्याला होतो केल्यामुळं हे ज्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली त्यावेळेस मला त्याच्यातून थोडं थोडं इतकं म्हणजे ज्ञान मिळायला सुरुवात झाली की त्यापासून आपण जर थोडं थोडं काही योगासनं केले किंवा ध्यानधारणा केली तर आपल्याला किती बदल होतो. साधी साधी गोष्ट एखादी माणसाची नाही घडली तर आपण मुलांवर पहिल्यांदा चिडचिड करायला सुरुवात करतो. मग त्या ओंकार साधना किंवा ध्यान केल्यामुळं आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो हे याच्यातून मला समजायला सुरुवात झाली. आणि दुसरी गोष्ट मी जास्त वेळ असं वाकून वगैरे किंवा असं हे करून मला काम करता येत नव्हतं, पण त्यांची जी योगासनं होती बसण्याचं वज्रासनामध्ये जे काय फायदे होते ते जर सरांनी सांगितले तेव्हापासून मला त्रास सुद्धा कमी व्हायला लागला. आणि मी आता म्हणजे खूप वेळ असं एका ठिकाणी बसून काही ते जॉब करत होते 14 ते 15 वर्ष झाले. त्याच्यामुळे मला कमरेचा त्रास व्हायला लागला. तर मी जॉब सोडून देईल घरचा आमचा हॉटेल व्यवसाय ते करते, पण आता हे योगासनं केल्यामुळे त्याचा त्रास मला खूप कमी झालेला आहे. आणि सर्दीचा वगैरे त्रास असं मधून मधून व्हायचं, मग ते अनुलोम विलोम हे असं ज्यावेळेस मी करायला लागले ते पण त्रास कमी झाला. आणि मुलांना सुद्धा माझ्या मी ताडासन वगैरे असं शिकवलं तर त्याची उंची सुद्धा अगदी थोडी वाढली गेली. मुलाला सांगायचे की ताडासन वगैरे सरणी सांगायचे उंची वाढते म्हणून. मग त्यांनी अगदी मी थोडंसं महिना 5-10 मिनिटं त्याला करायला लावायचे तर त्याला इथं नकार खूप जाणवला. आज तो माझ्या उंचीपेक्षा त्याला मोठ्या आता फक्त नवीला येतो. याच्यामुळे इतके छान अनुभव आले. आणि सगळ्या शिक्षकांनी प्रत्येक गोष्ट मी योगासन केल्यामुळं किंवा हे ध्यानधारणामुळे आपल्याला किती बदल होतात काय होतात हे सगळं सांगितलं तेव्हापासून मला खूप आनंद वाटायला लागला. आज पण माझी थोडीशी तब्येत डाऊनच होती, पण नाही म्हटलं जायचं आज आपल्याला म्हणजे त्यांनी बोलवले फोन करून हे ते आपल्याला प्रमाणपत्र जाण्याचा तर फार झाला होता. त्याच्यामुळे मी थोडा तर वेळ तरी काढून आले. आज दुसरं एका ठिकाणी जायचं कॅन्सल केलं आले. आणि मला याचा आनंद आहे की 3 महिन्यात ते सरांनी आम्ही जे शिकवलं ते इतकं छान होतं. आणि निकम गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे योग